साहेबांना सन्मानित करतोय। सामना सुरू होणार आहे उपांत्य फेरीचा, अतिशय महत्त्वाचा। आणि या उपांत्य फेरीच्या सामन्यात काय घडणार आहे, लेखाजोगा ओमकार जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। ओमकार जाधव आपण पुढे या, आपला मान सन्मान स्वीकारा। सन्माननीय ओमकार जाधव क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे प्रेमी, यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करत आहोत। निलेश पाटील यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचे करते ते शिल्पकार। मध्यावरती आपण त्यांची बाईट घेऊया। दरम्यान उपांत्य फेरीचा सामना सुरुवात करतोय आणि मी आमंत्रित करतोय समालोचन कक्षामध्ये व्हॉइस ऑफ भिवंडी दीपक सुतार यांना। थँक्यू सो मच। सर्वांचं सहर्ष स्वागत। सरपंच चषक 2025 मध्ये सेमीफायनलला सुरुवात होते। पहिला चेंडू स्विंग करण्याचा प्रयत्न, डॉट चेंडूने वाहुली टीमची सुरुवात झाली। नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि पहिलं षटक सागर यांचं। पहिला चेंडू निर्धाव आलाय संकेतच्या विपक्षामध्ये। लेग कटरचा मारा करत असताना पहिलाच चेंडू सुंदर पद्धतीने हाताळले गोलंदाज सागरने। सलामीची जोडी विशाल आणि संकेत। स्ट्राइक एंडवर संकेत राइट हँड ओव्हर द विकेटने पुढे जात असताना उडवण्याचा प्रयत्न, बॅटचा संपर्क हवेमध्ये, स्लिप मध्ये चेंडू होता। काय घडलंय, धावबाची देखील संधी, अपील, विकेटचं पतन। स्वतःच्याच पायावर कॅप्टन विशालने कुऱ्हाड मारून घेतलीये। नॉन स्ट्राइक एंडवरून धाव घेण्याचा प्रयत्न केला, पुढे येत असताना बॅटचा संपर्क झाला, बॅटची बाहेरची कडा लागली, स्लिप मध्ये झेल पकडता आला आणि नॉन स्ट्राइक एंडवरून धाव घेण्याचा प्रयत्न कॅप्टन विशालने केला आणि स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड दगड धोंड मारून घेतले कॅप्टन विशालने। पहिला झटका लागत असताना संकल्प स्पोर्ट मोरे टीमला। निलेश पाटील दादाची खंबीर साथ आहे होती संघाला। चौकर भारी, षटकर भारी, खेळाडू खेळतील मैदानाला। थँक्यू डीजे। डायमंड डकचा शिकार ठरला फलंदाज विशाल, त्याच्या रूपाने पहिला झटका लागले। 2 चेंडूचा खेळ समाप्त, परंतु खातं ओपन झालं नाहीये सेमीफायनलच्या सामन्यामध्ये। संकल्प स्पोर्ट मोरे टीमचं टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय जानमन स्पोर्ट वाहुली टीमने आणि सुरुवात चांगली करून दिली गोलंदाज सागरने। राइट हँड ओव्हर द विकेटने संकेतसाठी रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, अपील उचलून धरली आणि दुसरा झटका लागत असताना संकल्प स्पोर्ट मोरे टीमला फलंदाज बाद संकेत। संकेतने खराब संकेत दिलेत फलंदाजी करत असताना संकल्प स्पोर्ट मोरे टीमला 2 गडी बाद। खातं अजूनही ओपन झाले नाही। पहिल्या 3 चेंडूचा खेळ समाप्त। आपण रिप्ले मध्ये पाहणार आहोत कशा पद्धतीने ही विकेट आली। रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न आणि अगदी स्टंपच्या मधोमध पकडलाय फलंदाजाचा पाय आणि पंचांनी बाद घोषित केले, विकेटचं पतन। सरपंच चषकाचं आयोजन केलाय भारी निलेश पाटील दादान। सरपंच चषकाचं आयोजन केलाय भारी निलेश पाटील दादान। सरपंच चषकाचं आयोजन केलाय भारी निलेश पाटील दादान। काय सुंदर सुरुवात करून दिली गोलंदाजी करत असताना सागरने। पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर 2 विकेट आपल्या नाबावर खेळत। पहिल्या 3 चेंडूचा खेळ समाप्त, 2 विकेट। या सेमीफायनल मध्ये बॅटिंग करत असताना संकल्प स्पोर्ट मोरे टीमला स्वतःचं फलंदाजांना खातं खोलण्यासाठी आणि टीमचं खातं खोलण्यासाठी संघर्ष करावा लागतो। आयुष्यामध्ये देखील 3 गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो, जीवन जगण्यासाठी, अस्तित्व निर्माण करण्यासाठी आणि निर्माण झालेले अस्तित्व टिकवण्यासाठी। ही अस्तित्वाची लढाई आहे, गावागावांची लढाई आहे, हे ग्रामीण क्रिकेट आहे। एकीकडे वाहुली संघ तर दुसरीकडे संकल्प स्पोर्ट मोरे यांच्यामध्ये ही सेमीफायनलची मॅच। चांगली सुरुवात करून दिली गोलंदाज सागरने। 2 विकेट आलेत, 1 विकेट धावबादच्या रूपाने, दुसरी स्वतःच्या नाबावर सागरने केली। भानुदास गुणकर आमच्यामध्ये जोडले गेले, त्यांचं देखील स्वागत। समोर फटका सजवण्याचा प्रयत्न हवेमध्ये थर्डमॅन क्षेत्रामध्ये होता, डीप मध्ये चेंडू चाललाय। जोपर्यंत उचली करून फेकी केली जाईल तोपर्यंत 2 धाबा येतील। 4थ्या क्रमांकाच्या चेंडूवर धीरजने स्वतःचं आणि टीमचं 2 धावांनी खातं ओपन केलंय। ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून महत्त्वाची सूचना येते सर्व स्वयंसेवकांना की आपण या सेमीफायनलसाठी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा। ज्या ठिकाणी प्रेक्षकांची गर्दी कमी आहे त्या ठिकाणी उपस्थिती दाखवून सहकार्य करायचे। तुमचं देखील विशेष कौतुक, परंतु कौतुक करावं लागेल सागरचं, ज्यांनी गोलंदाजी करत असताना पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये जय हनुमान वाहुली टीमला पॉवरफुल सुरुवात करून दिली। पहिल्या 4 चेंडूमध्ये 2 विकेट
एक विकेट त्याच्या नाबावर, एक धावाच्या रूपाने धावा खर्च केले 2. धीरजने धीर दिला असं मानावं लागेल. धीर देत असताना खातं ओपन केले धीरजने स्वतःचं टीमचं. दोन्ही टीमचे समर्थक या सेमीफायनलचा आनंद घेत असताना प्रत्येक चेंडूवर टाळ्या सिट्टांचा गजर होऊ लागलाय, कारण काही सेमीफायनल आहे, ग्रामीण क्रिकेट आहे. ओव्हर द विकेट ऑन साइडला टर्न केले, डीप मिड विकेट मध्ये गॅप आहे, गॅप मधून चेंडू जाईल वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 2 विकेट गेल्यानंतर धीरजच्या बॅट मधून आता चांगले फटके येतात, चौकार पाहायला मिळाला. हनुमान स्पोर्ट्सला बुद्रुकने सामने ठेवले मैदानानं. हनुमान स्पोर्ट्सला बुद्रुकने सामने ठेवले मैदान. संकेत बाद झालेत, विशाल बाद झालेत आणि त्याच्यानंतर धीरज मैदानामध्ये आलेत आणि धीरजने नाबाप्रमाणे संकल्पस्फोट मोरे टीमला धीर देत असताना 2 चेंडूमध्ये 1 चौकार 6 धावांचं योगदान दिले. 6 वर 2 गडी बाद. पहिल्या 5 चेंडूचा खेळ समाप्त. राईट अँड ओव्हर द विकेटने सागर धीरजसाठी यावेळी ओव्हरपिच चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक मिड ऑफ कडे जात असताना झेल घेण्याचा प्रयत्न, कॅच सुटली आणि कॅच सुटल्यानंतर धीरजच्या खात्यामध्ये 2 धावा येतील. दरम्यान श्रीकांतजी गायकर साहेब या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 वर 2 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. संकल्पस्फोट मोरे टीमची या सेमीफायनलमध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान बाहुली टीमच्या विपक्षामध्ये श्रीकांतजी गायकर साहेब पडगा परिसरातील एक मोठं नाव. हे नाव चर्चेत राहिले, प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांची आवर्जून उपस्थिती असते. ते सरपंच चषकाला भेट देत असताना त्यांचं सहर्ष स्वागत. ही ट्रॉफी आता चर्चेत राहिली संपूर्ण तालुक्यामध्ये. वन मॅन शो निलेशजी पाटील ग्रामपंचायत लाभचे सरपंच यांच्या माध्यमातून उभारलेली स्पर्धा, कोणती स्पॉन्सरशिप नाहीये. त्यांच्या सोबतीला दयानंदजी पाटील साहेब या जोडीच्या माध्यमातून उभारलेली A1 स्पर्धा आणि तिची सेमीफायनल, जिथे सुरुवात चांगली झाली आहे. गोलंदाजी करत असताना बाहुली टीमची गोलंदाजाने 2 विकेट घेतल्यात, धाबा खर्च केलेत 8. 44 पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये 10च्या आतमध्ये धाबा खर्च केले जातात. एखादी दुसरी विकेट येते, त्यावेळी गोलंदाजी चांगली झाली असा उल्लेख केला जातो आणि तशी सुरुवात सागरने करून दिली. षटक क्रमांक 2 निशांत, त्याचं स्ट्राईकला प्रणय. धीरजने धीर धरू दिल्या, 3 चेंडू फेस करत असताना 8 धावांचं योगदान. परंतु आता प्रणय उत्तर देईल का निशांतला? दुसरं षटक, पहिला चेंडू प्रणयसाठी क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडूला प्रॉपर बॅटवर घेता आला नाहीये. ऑन साइडला चेंडू सर्कलच्या आतमध्ये जात असताना गोलंदाज जाऊन उचली करेल तोपर्यंत सिंगल येते प्रणयच्या खात्यामध्ये. पहिलं षटक जरूर जे हनुमान बाहुली टीमच्या बाजूने झुकले, परंतु इथून अजून 3 ओव्हर शिल्लक आहेत. 4 ओव्हरचा सामना आहे आणि त्याच्यासाठी चांगल्या धावा बनवावे लागतील. 2 विकेट सुरुवातीला गेल्यानंतर एखादी पार्टनरशिप करावी लागेल संकल्प स्पोर्ट मोरे टीमला, तर एखादे चांगले टार्गेट होऊ शकतं. कारण का जय हनुमान बाहुली टीमचा विचार केला तर समीर, ज्यांनी मागच्या दिवसामध्ये स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये 3 सामन्यामध्ये प्रत्येक सामन्यामध्ये 30 पेक्षा जास्त धावा जमा करण्याचा प्रयत्न केलाय, तो हुकमे का आहे त्यांच्याकडे. म्हणूनच संकल्प स्पोर्ट मोरे टीमला धावा जमा करावे लागतील. धीरज स्ट्राईक एंडवर यावेळेस एक्स्ट्रा कव्हर मध्ये उडवल्या, डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतील काऊ कॉर्नरचे डीप कव्हरचे, जोपर्यंत उचली करून फेकी करतील तोपर्यंत धीरजच्या खात्यामध्ये सिंगल येते. सिंगल येत असताना धावपलक 10 वर 2 अंकामध्ये प्रवेश करत असताना 10 धावा, 2 विकेट, 1.2 चेंडूचा खेळ समाप्त झाले. पहिलं षटक संपल्यानंतर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग अँड लॉंग ऑफ आणि डीप कव्हर अशा पद्धतीने आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षक ठेवले गेले. त्या ओव्हरसाठी निशांतने 2 चेंडूमध्ये 2 धाबा खर्च केलेत. त्याच्या विपक्षामध्ये देखील मोठा फटका आलेला नाही, परंतु प्रणयला आता उत्तर द्यावं लागेल. ओव्हरपिच चेंडू होता, हेलिकॉप्टर स्टाईलने समोर उडवण्याचा प्रयत्न, बॅटवर घेता आला नाही, डायरेक्ट हिट थर्डमॅन क्षेत्रातून अपील केली परंतु सहमती नाहीये. दुसऱ्या धाबेचा देखील प्रयत्न होतोय, एकच धाबेवर समाधान मानावं लागेल. प्रणयला एका सिंगलच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 11 वर. रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने डायरेक्ट हिट केला होता. पहिली धाव देखील रोखण्याचा प्रयत्न राहिलाय बाहुली टीमचा. हेलिकॉप्टर स्टाईलने उडवण्याचा प्रयत्न, बॉटमचा संपर्क, थर्डमॅन मधून डायरेक्ट हिट केला. क्षेत्ररक्षण टाईट ठेवले. बाहुली टीमला देखील माहिती सेमीफायनल आहे, जो जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. सरस्वती कालिंगच्या सोबत त्यांचा 2 हात असेल आणि पुन्हा ही स्पर्धा 365 दिवस तुम्हाला वाट पाहावी लागेल. म्हणून आता संघर्षाची वेळ आली आहे. मोठा फटका अजूनही कोणताही आलेला नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर एक चौकार आला, परंतु या ओव्हरमध्ये 3 चेंडूमध्ये निशांतने 3 धाबा खर्च केलेत. धीरज ज्याच्या बॅटमधून चौकार आला तो उत्तर देईल का आता? निशांतला उजव्या स्टिचच्या खूपच दूर ठेवलाय. काय इशारा येईल? वाईटची गाईडलाईन त्याच्या आतमध्ये आहे का? चेंडू बाहेर टाकलाय.
वाईटच्या गाईडलाईनच्या बाहेर आहे, परंतु वाईट की नो याची देखील चर्चा करावी लागेल. वाईटचा इशारा आलाय. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू जर पिचिंग झाला तर नोचा इशारा येतो, परंतु खेळपट्टीच्या बाहेर आणि स्टंपच्या मागे जर चेंडू गेला तर वाईटचा इशारा येत होतो. आणि तेच पाहिलं मुख्य पंचाने आणि वाईटचा इशारा. एक्स्ट्रा धावा येत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 वर. गतीचा वापर करतो निशांत. धीरज ऑन साईडला पुन्हा एकदा ताकदीने टर्न करण्याचा प्रयत्न. चेंडूच्या मिरिटवर जाऊन बॅट फिरवता आली नाहीये धीरजला देखील शांत ठेवले गेले, ज्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये एक चौकार आपल्या बॅटमध्ये ठोकला होता. 5 चेंडू फेस केले धीरजने, 10 धावांचं योगदान दिले. 1.4 चेंडूचा खेळ समाप्त झाले. 13 वर 2 गडी बाद. या ओव्हरमध्ये देखील निशांतला विकेट प्राप्त करता आली नाही, परंतु 4 चेंडूमध्ये 5 धावा त्याने खर्च केलेत. मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे आता, नितांत आवश्यकता आहे संकल्प स्पोर्ट मोरी टीमला, तरच एक चांगलं टार्गेट होऊ शकतं. विकेट टिकून मोठे फटके सजवावे लागतील. बॅटिंग लाईन बाहुली टीमची मजबूत आहे, त्यांच्या विपक्षामध्ये चांगले टार्गेट सेट करावं लागेल. बॅटची कडा विकेट किपरच्या डोक्यावरून जात असताना मागे देखील क्षेत्ररक्षकांनी चुकी केली आहे. इथे चुकीचा फायदा घेत असताना सिंगल येते. एकेरी दुहेरी धावा आणि धावपलकावर फारसं फरक पडणार नाहीये. मोठे फटके सजवावे लागतील. दुसरं षटक सुरू आहे. 14 वर 2 गडी बाद. अशा स्थितीमध्ये संघ सापडलाय मोरे. संकल्प स्पोर्ट मोरे त्यांचा संकल्प असेल आज फायनलमध्ये पोहोचण्याचा, बाहुली टीमला पराभूत करत असताना, परंतु तशी कामगिरी झाली नाही. भरपूर साऱ्या अपेक्षा कॅप्टन विशाल कडून होत्या, संकेत कडून होत्या. त्यांची विकेट गेल्यानंतर धावपलक कुठेतरी थांबलंय. नेहमी चांगली फलंदाजी करत असतात. कॅप्टन विशालने भरपूर मोठी चुकी केली, जो धावबादच्या रूपाने बाद झाला होता. या ओव्हरचा शेवटचा चेंडू धीरजसाठी बॅकफुटला जात असताना समोर उडवलाय, लॉफ केलाय, मिस टायमिंग फटका. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला होता. कॅच पकडणं कठीण आहे. कठीण परिस्थितीमध्ये 2 धावा खर्च झाले. शेवटच्या चेंडूवर ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 वर 2 गडी बाद. करंट रनचा विचार केला तर 8.00च्या सरासरीने सध्या बॅटिंग झाली, परंतु नाराज केलं फलंदाजी करत असताना मोरेच्या सर्व समर्थकांना. फलंदाज संकेत आणि विशालने जे सलामीला आला होते त्यांना खातं देखील ओपन करता आलं होतं. कालच्या दिवसामध्ये विशालने संकेतने चांगली फलंदाजी केली, परंतु या सेमीफायनलमध्ये त्यांची कामगिरी थोडीशी खराब राहिली. परंतु अजूनही 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. सध्या ऑन स्क्रीनवर तुम्ही सरपंच चषकाचं हे बॅनर पाहू शकता, ज्यावर या स्पर्धेची एवन जोडी निलेशजी पाटील साहेब ग्रामपंचायत लाभचे सरपंच आणि त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य दयानंदजी पाटील साहेबांचं दृश्य दाखवलं गेले. विशेष कौतुक करावं लागेल ओमसाई मूव्हीजचं प्रोपरेटर सिद्धेश्वर पाटील, खूपच चांगलं टेलिकास्ट आपल्यापर्यंत पोहोचवत असताना. विशेष कौतुक कॅमेरामॅन केवल पाटीलचं, चांगलं टेलिकास्ट पाहायला मिळतं. षटक क्रमांक 3 समीर या स्पर्धेमध्ये चर्चेत राहिलेला खेळाडू, जयनमन बाहुली टीमचा हा सितारा. बॅटिंग करत असताना मागच्या 4 सामन्याचा विचार केला तर त्याच्या नावावर भरपूर धावा आहेत. प्रत्येक इनिंगमध्ये 30-35 धावा ठोकण्याचं काम त्याने केलंय. म्हणून या इनिंगमध्ये, पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना संकल्प स्पोर्ट मोरे टीमला चांगली बॅटिंग करावी लागेल आणि त्या अपेक्षा असतील आता धीरजकडून, प्रणयकडून. प्रणयने 3 चेंडू फेस केले, 3 धावांचं योगदान दिले. धीरजचा विचार केला तर 6 चेंडूमध्ये 12 धावांचं योगदान, म्हणजे 200च्या स्ट्राईक रेटने धीरज फलंदाजी करतोय. आणि आता समीर गोलंदाजी मार्कवर. क्षेत्ररक्षणामध्ये कोणताही बदल नाही. जे क्षेत्ररक्षण दुसऱ्या ओव्हरसाठी ठेवलं होतं तशाच पद्धतीने या ओव्हरसाठी देखील गोलंदाज समीरने क्षेत्ररक्षण ठेवले गेले. फुल टच चेंडू ऑन साईडला स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या बाहेर होता. वाईटचा इशारा, वाईट चेंडूने या ओव्हरला गोलंदाज समीरने केली सुरुवात. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 17 वर. लेग स्टंपच्या दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, फटका सजवण्याचा प्रयत्न चांगला होता. चांगलं शॉट सिलेक्शन केलं होतं प्रणयने, परंतु संपर्क करू शकला नाही. राऊंड द विकेटने समीर यावेळी हेलिकॉप्टर स्टाईलने उडवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूला बॅटवर घेता आलं नाही फलंदाज प्रणयला. एक सिंगल येत असताना टीमची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली आहे. जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय श्रीकांतजी गायकर साहेब या ठिकाणी जोडले गेलेत. त्याचबरोबर राजेशजी शेलार, भानुदास गुणकर साहेब देखील जोडले गेलेत. या मान्यवरांचं पुनश्च एकदा या सरपंच चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विनायक पाटील, कल्पेश राऊत, विवेक पाटील, विकी मडवी, रोशन पाटील यांची अथक मेहनत. राऊंड द विकेटने फुल टॉच, परंतु टोल वसूल करता येत नाहीये. फुल टॉच वर गॅप होता म्हणून हा चेंडू मैदानाच्या बाहेर गेला आणि त्या इलिव्हिनेशनची कमतरताच होती. गॅप मधून आलेला चौकार आणि चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 वर.
चौकार आले खूप उशिरानंतर धीरजच्या खात्यामध्ये फुल टच वर षटकार देखील आला होता, परंतु प्रॉपर शॉट सिलेक्शन करता आलं नाही. धीरजला गॅप होता, खूप मोठा गॅप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून, म्हणून हा 4 धावा आलेत. या 4 धावेच्या मदतीने धावफलक 22 वर 2 विकेट 2.2 चेंडूचा खेळ समाप्त झाले. 7 चेंडू फेस करत असताना 16 धावांचे योगदान धीरजने दिले. ऑन साईडला पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेग मध्ये शतरक्षक सिंगल त्याच्या हातामध्ये. धीरज स्वतःकडे स्ट्राईक घेण्यासाठी दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय, परंतु एकच धाव येते आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 23 वर. 23 धावा 2 विकेट 2.3 ओव्हरचा खेळ समाप्त. या ओव्हरमध्ये समीरने 3 चेंडूमध्ये 1 चौकार खर्च करत असताना 7 धावा खर्च केलेत. सरपंच चषक 2025 ज्या हनुमान स्पोर्ट लापा आयोजित ही स्पर्धा आणि स्पर्धेची सेमीफायनल सध्या पाहायला मिळते. एकीकडे बाहुली संघ तर दुसरीकडे संघ संकल्प स्पोर्ट मोरे यांच्यामध्ये ही लढाई. ग्रामीण क्रिकेट सध्या आपण पाहतोय. राऊंड विकेटने यावेळी स्विंग केलाय ऑन साईडला. प्रणयच्या बॅट मधून हा कडक षटकार मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे षटकार ठोकलाय प्रणयने आणि उत्तर दिले गोलंदाज समीरला. आयोजन केलाय भारी निलेश पाटील दादानं. सन्माननीय देबा जाधव, विकास कुंभार, सुनील कुंभार या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. संघर्षाचा शंखनाद करत असताना अखेरकार समीरच्या विपक्षामध्ये धीरजने षटकार ठोकलाय. 13 धावा खर्च केल्यात समीरने या ओव्हरमध्ये 4 चेंडूमध्ये आणि आता कुठेतरी धावफलक चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचले. तिसरं षटक सुरू आहे. 29 वर 2 गडी बाद. जे काम सुरुवातीला विशाल आणि संकेतने केलं नाही ते काम आता धीरज करतो, ज्याच्या नावामध्ये धीर देण्याचं काम आहे आणि तो धीर देत असताना संकल्प स्पोर्ट्ससाठी चांगली कामगिरी करतोय. समीरच्या विपक्षामध्ये हल्ला चढवलाय धीरजने. अकुल टप्पा पंच खेळलाय, कव्हर मधून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूनी दिशा बदलली आहे. बॅकवर्ड पॉइंट मध्ये जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत धीरजच्या खात्यामध्ये सिंगल येते. 18 धावांचं योगदान दिले, वैयक्तिक 17 धावांचं योगदान दिले. 8 चेंडू फेस करत असताना धीरजने प्रणयने मागचा चेंडू फेस केला होता, त्याच्या खात्यामध्ये सिंगल आली. 11 धावांचं योगदान त्याने दिले. आता स्ट्राईक एंडवर धीरज 8 चेंडू फेस करत असताना त्याच्या खात्यामध्ये देखील 17 धावा आल्यात. सुरुवातीला 2 विकेट गेल्या पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु त्यानंतर चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते प्रणय आणि धीरजच्या माध्यमातून. 28 धावांची पार्टनरशिप 14 चेंडू फेस करत असताना आणि या ओव्हरमध्ये समीरने 5 चेंडूमध्ये 14 धावा खर्च केलेत. खर्चिक षटक राहिले, तिसरं षटक खर्चिक राहिले. पहिल्या ओव्हरमध्ये सागरने 8 धावा खर्च करत असताना 2 विकेट घेतल्या, त्यातील 1 विकेट धावबादच्या रूपाने होती. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज निशांतने 7 धावा खर्च केल्या, त्याला विकेट आली नाहीये आणि या ओव्हरमध्ये अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडूमध्ये 14 धावा खर्च केला. पहिला चेंडू वाईट होता, त्याच्यानंतर 1 सिंगल धाव, 1 षटकार, 1 चौकार आलाय. तिसऱ्या ओव्हरचा अजूनही 1 चेंडू शिल्लक. 30 वर 2 गडी बाद. या ओव्हरचा 1 चेंडू शिल्लक आहे. धीरजची विकेट धावबादच्या रूपाने गेल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चेतन. धीरज बाद झालेत. बाद होण्यापूर्वी 17 धावांचं योगदान दिलं 8 चेंडू फेस करत असताना. आता स्ट्राईक एंडवर फलंदाज चेतन. तिसरा गडी बाद. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये चांगल्या धावा आल्यात संकल्प स्पोर्टच्या खात्यामध्ये. राऊंड विकेटने यावेळेस कट केलाय पॉइंटच्या डोक्यावरून. डीप पॉइंट मध्ये शतरक्षक नाहीये. शतरक्षक 2 पाठलाग करतात, परंतु त्यांच्या अवयक्याच्या बाहेर हा चेंडू जात असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय चेतनच्या खात्यामध्ये.
3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पहिल्या डावामध्ये संकल्प स्पोर्ट मोरे टीमची धावसंख्या 34 वर 3 गडी बाद 3 विकेट गेलेत, परंतु बाद होण्यापूर्वी तिसरा खेळाडू जो मैदानामध्ये आला होता धीरजने चांगली बॅटिंग केली, 17 धावांचं योगदान दिलं आणि तिसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर चेतनच्या बॅटमधून चौकार आला. चौकाराने चेतनने आपल्या डावाला सुरुवात केली. शेवटचं षटक हर्षलवर ही जबाबदारी दिली गेली. पहिले षटक 8 डाबा, दुसऱ्या ओव्हरमध्ये निशांनी 7 डाबा खर्च केला. तिसरं षटक समीर यांचं जे षटक खर्च केलेले ज्याने 18 डाबा खर्च केला. आणि आता शेवटच्या ओव्हरमध्ये काय घडेल याकडे आता दोन्ही समर्थकांच्या नजरा आहेत. प्रोजेक्टर स्कोर सांगते की अशाच पद्धतीने फलंदाजी झाली तर 45 पर्यंत धावा जमू शकतात. हर्षद राईट अँड ओव्हर द विकेटने प्रणयसाठी ऑफस्टमच्या आत येऊन ऑन साईडला ताकदीने फटका उडवण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू डॉट. गतीचा वापर केला हर्षदने, गतीने बीट केलं फलंदाज प्रणयला, पुढ्यात ठेवला होता, थोडा पिक करता आला नाही बॅटरला. शॉर्ट चेंडून या ओव्हरला हर्षदने केली सुरुवात, परंतु अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 45 प्लस स्कोर जाणं गरजेचं असेल. वाहुली टीमकडे बॅटिंग चांगली आहे. ओव्हर पिच चेंडू उडवल्या ऑन सेटला लॉफ करत असताना मिड विकेट मध्ये शतरक्षक त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल. प्रेक्षकांच्या भेटीसाठी कडक षटकार ठोकलाय प्रणयने. चहू बाजूनी आवाज झाला, गर्दी झाली मैदानाला. सरपंच चषक ठेवलाय मनानं आमच्या निलेश पाटील दादानं. सरपंच चषक ठेवलाय मनानं आमच्या निलेश पाटील दादानं. सरपंच चषकाचं आयोजन केलाय. हर्षदचा पहिला चेंडू डॉट होता, परंतु दुसऱ्या चेंडूवर प्रत्युत्तर दिलं प्रणयने. प्रणयने देखील चांगली बॅटिंग केली, 17 धावांचं योगदान दिलं. 8 चेंडू फेस करत असताना टीमची धावसंख्या 40 वर. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक. सेमीफायनल आपण पाहतोय. या वेळेस कट करण्याचा प्रयत्न बॅटच्या हतलीकडे लागत असताना थर्डमॅन परिसरातून वेगाने चेंडू चाललाय मागच्या दिशेने. शर्यत होती आणि अखेरकार ती शर्यत चेंडू जिंकलाय. चौकार येतोय प्रणयच्या खात्यामध्ये. प्रणय आता चांगली बॅटिंग करतोय. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर होता, कट करण्याचा प्रयत्न, बाहेरची कडा लागली आणि थर्डमॅन मध्ये शतरक्षकाने प्रयत्न केले. त्यांना बीट करत असताना मागच्या दिशेने वेगाने चेंडू जात असताना हा चौकार येतोय. चांगलं टेलिकास्ट ओम साई मूवीच्या माध्यमातून दुसऱ्या अँगल मध्ये हा रिप्ले दाखवला गेले, पण आता धावा येतात. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा येत नव्हत्या संकल्प मोरे टीमच्या खात्यामध्ये, परंतु तिसऱ्या आणि चौथ्या ओव्हरमध्ये धावा ठोकायला सुरुवात केली. धीरज बाद झाल्यानंतर प्रणयने चांगली बॅटिंग केली. 3 चेंडूमध्ये हर्षदने या ओव्हरमध्ये 10 धावा खर्च केलेत. पहिला चेंडू हर्षदचा डॉट होता, परंतु त्याच्यानंतर षटकार आणि चौकाराची मोहर लागली. हर्षदच्या गोलंदाजीवर प्रणयची चांगली बॅटिंग, चांगले टार्गेट आता सेट झाले. जे पाहिजे संकल्प स्पोर्ट मोरे टीमला ते टार्गेट आता सेट केले. फलंदाजी करत असताना मोरे टीमने वावलीच्या विपक्षामध्ये अकुट टप्पा समोर उडवलाय. काउ कॉर्नर मधून गॅप मधून चेंडू जाईल. 1 बाउन्स बॉटल यांच्या पलीकडे. चौकार येतोय की षटकार येतोय? षटकाराचा इशारा आलाय. षटकार ठोकलाय फलंदाज प्रणयने. गौरव माली या ठिकाणी जोडले गेले. त्यांचं देखील या सरपंच चषकामध्ये मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेचे शिल्पकार निलेश पाटील यांनी दयानंद पाटीलच्या या शो मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 194 षटकार आलेत. 163 चौकार देखील पाहायला मिळालेत. प्रणय ऑन अ फायर म्हणावं लागेल. 10 चेंडू फेस करत असताना 27 धावांची खेळी त्यांनी साकारली. अजूनही 2 चेंडू शिल्लक. 50 धावा पूर्ण झालेत. अर्धशतक सांघिक पूर्ण झाले. हेलिकॉप्टर स्टाईलने समोर खेचलाय, उडवलाय. लॉंगॉन मध्ये शतरक्षक सिंगल येते. फेकी अप्रतिम राहिली शतरक्षकाच्या माध्यमातून. कदाचित समीर त्या ठिकाणी होते. ज्या टार्गेटची आपण चर्चा करत होतो की एक चांगली धावसंख्या उभारली जाऊ शकते, ती आता उभारली आहे. 6 चेंडूमध्ये 21 धावांची पार्टनरशिप प्रणय आणि चेतनच्या माध्यमातून पाहायला मिळते. सन्माननीय बालाराम काटस्कर या ठिकाणी जोडले गेले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागत. जुनी इनिंगचा 1 चेंडू शिल्लक आहे. 51 वर 3 गडी बाद. सुरुवातीला धावा जमा करण्यासाठी संघर्ष पहिल्या 2 ओव्हरमध्ये करावा लागला, परंतु त्याच्यानंतर धीरज आणि प्रणयने त्या संघर्षाला उत्तर देत असताना एक चांगलं टार्गेट आता बनवले. या ओव्हरमध्ये 5 चेंडूमध्ये 17 धावा हर्षलने खर्च केलेत. खर्चिक षटक राहिले हर्षलचं, ज्याच्या विपक्षामध्ये 2 षटकार 1 चौकार आलाय. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आहे. जिथे नजर टाकावी तिथे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं देखील सहर्ष स्वागत. इनिंगचा शेवटचा चेंडू लेफ्ट हँड बॅटरसाठी
पुढ्यात टाकला होता. डॉट चेंडूने ओव्हरची समाप्तीने पहिल्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना संकल्प स्फोट मुरे टीमची धावसंख्या 51 आणि सामना जिंकण्यासाठी फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी जय हनुमान बाहुली टीमला 52 धावांची आवश्यकता 24 चेंडूमध्ये. तर आपण मुख्य व्यासपीठावर जे मान्यवर जोडले गेले त्यांना आपण सन्मानित करूयात. जिल्हा परिषद सदस्य श्रीकांतजी गायकर साहेब यांना आपण सुरुवातीला सन्मानित करणार आहोत. मुख्य व्यासपीठावर पाहुण्यांची मांदी आली, गर्दी झाली, त्या मान्यवरांना आपण सन्मानित करणार आहोत. या ब्रेकमध्ये 52 धावांची आवश्यकता असेल 4 ओव्हरमध्ये सामना जिंकण्यासाठी जय हनुमान बाहुली टीमला. सन्माननीय श्रीकांतजी गायकर साहेब जिल्हा परिषद सदस्य पडगाव विभागातील एक गोड व्यक्तिमत्व, प्रत्येक स्पर्धेला भेट देण्याचं काम करत असतात. विकासाची कामे पडगाव विभागामध्ये ज्यांच्या माध्यमातून होत असतात त्यांना आपण सन्मानित करूयात. या स्पर्धेचे शिल्पकार वन मॅन शो निलेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. जोरदार टाळ्या होत्या श्रीकांतजी गायकर साहेबांसाठी. हसमुख चेहरा. त्यानंतर आपण भानुदास गुंडकर साहेबांना या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. मी निलेशजी पाटील साहेबांना विनंती करेन या स्पर्धेचे प्रणेते त्यांच्या शुभ हस्ते आपण भानुदास गुंडकर साहेबांना सन्मानित करणार आहोत. स्पर्धेतील ट्रॉफ्या असतील, मॅन ऑफ द मॅच असतील, सर्व ट्रॉफ्या संपूर्ण खर्च वन मॅन शो निलेश पाटील यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतला आणि ही स्पर्धा तुमच्यापर्यंत पोहोचवली. त्यांचं विशेष आभार, धन्यवाद. त्यानंतर आपण राजेश शेलार उपस्थित आहेत त्यांना देखील सन्मानित करणार आहोत. सध्या तरी भानुदास गुंडकर साहेबांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जातोय. राजेश शेलार यांना सन्मानित केले जातं निलेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. त्यानंतर आपण सन्मानित करणार आहोत देवा जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील सन्मानित केले जाईल. निलेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण देवा जाधव यांना सन्मानित करणार आहोत. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित विकास कुंभार यांना देखील सन्मानित केले जातं. सध्या तरी ऑन स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता देवा जाधव यांना सन्मानित केले जातं. देवा जाधव यांचा या ठिकाणी सन्मान होत असताना त्यानंतर विकास कुंभार यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. जोपर्यंत आम्ही मॅच सुरू करायला परमिशन देत नाही तोपर्यंत सामना थांबवायचा आहे. काही सन्मान आपण पार पाडतोय. विकास कुंभार यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. त्याच्या मागचं कारण असं आहे की साऊंडचा आवाज येतोय, डीजे सध्या सुरू आहे, त्यामुळे सत्कार समारंभ पूर्ण झाल्यानंतर आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. त्यानंतर सन्मानित करूयात सुनीलजी कुंभार यांना मी विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. सुनीलजी कुंभार यांना देखील सन्मानित केलं जाईल. त्यानंतर बालाराम काटसकर यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. सध्या तरी सुनीलजी कुंभार यांना सन्मानित केलं जातं निलेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. बालाराम काटसकर यांना आपण सन्मानित करूयात. या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार वन मॅन शो निलेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते बालाराम काटेसकर यांना आपण सन्मानित करणार आहोत. त्यानंतर आपण गौरव माली यांना सन्मानित करूयात. गौरवजी माली यांना विनंती असेल की आपण पुढे यायचं, त्यांना देखील सन्मानित केले जाईल. सत्कार सोहळा पार पडल्यानंतर सेमीफायनलच्या दुसऱ्या इनिंगला आपण सुरुवात करणार आहोत कारण का डीजे सध्या सुरू आहे. गौरव माली यांना सन्मानित केले जातं. त्यानंतर आपण सन्मानित करणार आहोत बालाराम जाधव यांना. त्यानंतर आपण प्रथमेश ठाकरे यांना सन्मानित करूयात. कित्येक मान्यवर या स्पर्धेला भेट देत असताना हे प्रेम आहे निलेशजी पाटील साहेबांवर, हे प्रेम आहे जय हनुमान स्पोर्ट लाभवर, या ट्रॉफीवर असलेलं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. मागच्या 3 दिवसापासून आज तिसरा दिवस आहे. पाहुण्यांची गर्दी, प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली. युट्यूबच्या माध्यमातून जवळ 3 दिवसामध्ये 40,000 प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद घेतलाय. प्रथमेश ठाकरे यांना या ठिकाणी सन्मानित केले जातं. धन्यवाद. जाऊया आपण मैदानामध्ये.
स्वागत पुन्हा आणि सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. दुसऱ्या इनिंग मध्ये सामना जिंकण्यासाठी जे हनुमान वाहुली टीमला 52 धावांची आवश्यकता. 24 चेंडू मध्ये 4 ओव्हरचा तरार. पहिले षटक पॉवर प्लेचं संचिताचं. स्ट्राईक एंडवर मिथुन साठी राईट अँड ओव्हर द विकेटने पहिला चेंडू पंच केलाय. कव्हरच्या डोक्यावरून उडवण्याचा प्रयत्न. कॅच सोडली आहे. खूप मोठी चुकी केली आहे. स्ट्रायकर फलंदाज मिथुनला योगदान मिळत असताना, जीवनदान मिळत असताना एक सिंगल धाव येते. टीमच्या खात्यामध्ये खातं ओपन होतं. वाहुली टीमचं खूपच दुर्बल ठेवला होता. ऑफस्टम्पच्या बाहेर बॉटमिंगचा वापर करत असताना कव्हरच्या डोक्यावरून उडवण्याचा प्रयत्न, परंतु तो फसला होता. कॅच सोडली आहे. ही कॅच नाही तरी मॅच सोडली असं म्हणावं लागेल. या सेमीफायनल मध्ये मिथुनची कॅच सोडली आहे. मिथुनच्या सोबतीला रोहितला पाठवला तर रोहित स्ट्राईक एंडवर पहिल्या चेंडूवर सिंगल येते. संचितच्या विपक्षामध्ये राईट अँड ओव्हर द विकेटने संचित रोहित साठी. यावेळेस ओव्हर पिच होता समोर. डाऊन द ग्राउंड हा फटका सजवलाय. कंट्रोल शॉट पाहायला मिळाला. ताकद नव्हती फटक्यामध्ये, फक्त पुश केला. पुश करो खुश रहो अशा पद्धतीने सिंगल येते रोहितच्या खात्यामध्ये. दोन्ही सलामीवीरांनी एक एक धाव आपल्या खात्यामध्ये जमा केली आहे. सध्या तरी प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं देखील स्वागत. 22 चेंडूमध्ये अजूनही 50 धावांची गरज. पहिल्या 2 चेंडूवर 2 धावा वाहुली टीमच्या खात्यामध्ये. मिथुनला योगदान मिळाले. कॅच सुटली आहे. त्याच मिथुनच्या माध्यमातून मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे फुल टॉस चेंडूवर फुल टोल वसूल करत असताना संचितच्या विपक्षामध्ये हा षटकार ठोकलाय. सरपंच चषकाचं आयोजन केलाय भारी निलेश पाटील दादान. सरपंच चषकाचं आयोजन केलाय भारी निलेश पाटील दादान. सरपंच चषकाचं आयोजन केलाय भारी निलेश पाटील दादान. मिथुनचा झेल सोडला, त्याला योगदान मिळालं. मिथुन तिसऱ्या चेंडूवर स्ट्राईकला आला आणि फुल टॉस चेंडूवर त्याच मिथुनने उत्तर द्यायला सुरुवात केली. क्रिकेटमध्ये झेल ही गोष्ट देखील खूप महत्वाची आहे. क्षेत्ररक्षकाची भूमिका देखील या क्रिकेटच्या खेळामध्ये महत्वाची असते. तुमच्याकडे चांगले गोलंदाज असतील, फलंदाज असतील, परंतु क्षेत्ररक्षकाने जर चुका केला तर एखादी स्पर्धा, एखादा सामना जिंकणं कठीण जातं. म्हणून क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे, वैयक्तिक नाहीये. त्या खेळाचा कधी गर्व करू नका, कारण का संपूर्ण जगाला डुबवण्याची क्षमता असणारा समुद्र साध्या एका तेलाच्या थेंबाला डुबवू शकत नाहीये. आणि त्याचं प्रतीक्षा आपण पाहिलं. कॅच सुटली, त्याच्यानंतर षटकार खर्च करावा लागला संचितला. टीमची धावसंख्या 8 वर. मिथुन 2 चेंडू फेस करत असताना 7 धावांचं योगदान दिले. ओव्हर पिच होता समोर. स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. गॅप मधून चेंडू चाललाय कार्पेटच्या साह्याने, परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना दाखवलाय. क्षेत्ररक्षक कदाचित टीमचे कॅप्टन विशाल त्या ठिकाणी होते. हे क्षेत्ररक्षण आवडले असेल तर सर्वांना विनंती करेल, हे चौकार आवडला असेल, त्याचं रक्षण करणं आवडलं असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. विशाल त्या ठिकाणी कदाचित होते टीमचे कॅप्टन. रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने ओव्हर पिच चेंडू समोर लॉफ करण्याचा लॉफ्ट ड्राईव्ह पाहायला मिळाला. विशालने पायाने चौकाराचं रक्षण केलं. काही धावा वाचवल्या. 2 धावा आल्या, 3 धावा आले त्या चेंडूवर. एका धावेचं संरक्षण केलं. टीमची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली. 20 चेंडू मध्ये अजूनही सामना जिंकण्यासाठी 41 धावांची आवश्यकता. राईट अँड ओव्हर द विकेटने संचित रोहित साठी हेलिकॉप्टर स्टाईलने समोर उडवलाय. विशाल आहे क्षेत्ररक्षक, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू मैदानाच्या बाहेर. कडक षटकार ठोकलाय रोहितने. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. मिथुनची कॅच सुटली, त्याच्या माध्यमातून षटकाराला रोहितकडे स्ट्राईक गेली आणि रोहितने देखील आता रंग उधळायला या सेमीफायनल मध्ये सुरुवात केली आहे. कडक षटकार पुढ्यात टाकला होता, बुंद्यात टाकला होता, उडवला समोर. बॉटमीचा वापर करत असताना बॅकलिप देखील ओपन केली होती. दर्जेदार षटकार ठोकल्या. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 वर. 5 चेंडूमध्ये 17 धावा पहिल्या ओव्हर मध्ये संचितने खर्च केलेत आणि आता संकल्प स्फोट मुरेला थोडासा खतरा आहे. जोपर्यंत विकेट येत नाही तोपर्यंत अशीच फलंदाजी पाहायला मिळेल. विकेट प्राप्त करावी लागेल गोलंदाज संचितला. राईट अँड ओव्हर द विकेटने यावेळी पंच केलाय. कव्हरच्या डोक्यावरून उडवलाय. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतील. चौकाराचं रक्षण केले. दरम्यान 2 धावा आल्यात. ओव्हरची समाप्तीने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर वाहुली टीमची धावसंख्या बिनबाद 19. चौकारांची हॅट्रिक, षटकारांची हॅट्रिक जर झाली तर श्रीकांतजी गायकर साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 196 षटकार,
63 चौकार आलेत. षटकारांची संख्या स्पर्धेमध्ये भरपूर राहिली. 18 चेंडूमध्ये 33 धाबांची आवश्यकता आहे. येथून जर आपण विचार केला रिक्वायर्ड रनचा तर 11.00 सरासरीने बॅटिंग करावी लागेल. पहिले षटक खर्चिक राहिले संचित, ज्यांनी खर्च करत असताना 19 धाबा खर्च केले. त्याच्या विपक्षामध्ये 2 षटकार आलेत. सुरुवातीलाच उल्लेख केला तो झेल महत्वाचा होता. प्रयत्न केले परंतु जो झेल पकडला असला तर पकडता आला असता तर कदाचित या धाबा रोखल्या गेल्या असत्या. धाबा आता रोखलेल्या नाहीयेत. पार्टनरशिप चांगली तयार झाली. 6 चेंडूमध्ये 19 धाबांची पार्टनरशिप मिथुन आणि रोहितच्या माध्यमातून. जोडीदार सुंदर नसला तरी चालेल परंतु कदर करणारा पाहिजे. श्रीकांतजी गायकर साहेब जिल्हा परिषद सदस्य यांच्या माध्यमातून चौकार आणि षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइस लावले गेले. बाउंड्री लाईनच्या बाहेर ऐवजेल पकडला तर विकी मडबे आणि विवेक पाटील यांच्या माध्यमातून देखील 100 रुपये दिले जातील. प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. कॅमेरामॅन यांना देखील विनंती करेन ओव्हर संपल्यानंतर जी प्रेक्षकांची गर्दी आहे त्यांना देखील ऑन स्क्रीनवर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. जिथे नजर टाकावी तिथे प्रेक्षक पाहायला मिळतात. चांगला प्रतिसाद प्रेक्षकांचा देखील या स्पर्धेला. या स्पर्धेचे शिल्पकार निलेश पाटील साहेब. वन मॅन शो. संपूर्ण खर्च उचलला. खंबीरपणे उभे राहिले आयोजकांच्या पाठीमागे दयानंदजी पाटील साहेब आणि या जोडीने ही स्पर्धा तुमच्यापर्यंत आणली. अप्रतिम स्पर्धा राहिली. दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी जयवर दिली गेली आहे. पहिले षटक बाहुली टीमच्या बाजूने झुकले परंतु आता विकेटचा शोध घ्यावा लागेल. संकल्प स्टीप मुरेला फ्रंट फुट ओपन करत असताना ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न, खूपच दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाज मिथुनने. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत. पुलरलेनचा चेंडू ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु संपर्क करू शकले नाहीयेत. मिथुनला शांत ठेवले गेलं. मिथुनने देखील 10 धावांचं योगदान दिले. मिथुनच्या बॅटमधून एक षटकार देखील पाहायला मिळाला. परीक्षा सध्या सुरू आहे संकल्प स्पोर्ट मुरे टीमच्या गोलंदाजांची. त्या परीक्षेमध्ये पास होण्यासाठी विकेटचा शोध घ्यावा लागेल. विकेट प्राप्त करावी लागतील. राईट अँड ओव्हर द विकेटने मिथुनसाठी इनसाइड आउट फटका. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खूपच चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा पाहायला मिळतं. प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे धावा रोखण्यासाठी संकल्प स्पोर्ट मुरे टीमच्या माध्यमातून, कारण काही सेमीफायनल आहे. सेमीफायनलचा थर्रार. पुन्हा चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 16 चेंडूचा खेळ शिल्लक. सामना जिंकण्यासाठी अजूनही 31 धावांची गरज. विकेट अजूनही आलेली नाहीये. 1.2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 21 धाबा 21 धाबांची पार्टनरशिप. 52 धाबांचं टार्गेट आहे. 24 चेंडूमध्ये 4 ओव्हरमध्ये जयचं हे षटक. मोरे टीमला विकेट घ्यावी लागतील. बॅटिंग लाईन भरपूर आहे. अजूनही 3ऱ्या क्रमांकावर समीर मैदानामध्ये येऊ शकतो. बाहुली टीमचं नेतृत्व करण्यासाठी मागच्या 4 मॅचेस मध्ये समीरचा विचार केला तर 100 पेक्षा जास्त धावा त्याच्या खात्यामध्ये जमा झाल्यात. बॅटिंग लाईन चांगली आहे परंतु विकेट घ्यावी लागेल. यावेळेस पंच केलाय कव्हरच्या डोक्यावरून. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक. 1 बाउन्स उचली केली आहे. क्षेत्ररक्षण चांगले झाले. दुसऱ्या इनिंग मध्ये गोलंदाजी करत असताना दुसऱ्या इनिंग मध्ये संकल्प स्पोर्ट मुरे टीमच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट आता चांगलंच सज्ज झालंय. सिंगल येत असताना टीमची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचली. निलेश पाटील साहेब दयानंद पाटील साहेब यांच्या माध्यमातून उभारले सरपंच चषक आणि या स्पर्धेमध्ये आयोजन कमिटीचा रोल देखील महत्वाचा होता. एक खंबीरपणे 2 मान्यवर उभे राहिले. निलेशजी पाटील यांनी दयानंद पाटील साहेब, विनायक पाटील, कल्पेश राऊत, विवेक पाटील, विकी मडवी आणि रोशन मडवींच्या मागोमाग खूपच जणांनी सहकार्य केलं परंतु यांना सहकार्य करणं खंबीरपणे उभे राहिलेत निलेशजी पाटील. त्यांचं विशेष कौतुक. या ओव्हरचा 4था चेंडू. आतापर्यंत 3 धाबा 3 चेंडूमध्ये खर्च केल्यात. बुंद्यात टाकला होता. लेन चांगली होती. उडवण्याचा समोर प्रयत्न झालाय. संपर्क करू शकले नाहीयेत. डॉट चेंडू पाहायला मिळाला. अप्रतिम गोलंदाजी दुसऱ्या ओव्हरमध्ये. पहिलं षटक जे खर्चिक राहिलं संचितचं, ज्याने 19 धाबा खर्च केल्या परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक करून दिले जय या गोलंदाजाने मुरे टीमला. 14 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 30 धाबांची गरज. मॅच अजूनही ऑन आहे, संपलेली नाहीये. रिक्वायर्ड विचार केला तर 12.86 सरासरीने फलंदाजी करावी लागेल. पार्टनरशिप झाली 10 चेंडूमध्ये 22 धाबांची. आणि दरम्यान कित्येक मान्यवर या ठिकाणी जोडले गेलेत. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कित्येक मान्यवर जोडत असताना त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. 14 चेंडूमध्ये फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी बाहुली टीमला 30 धाबांची गरज आहे परंतु परीक्षा चांगलीच घेतली दोन्ही बॅटरने, मिथुन आणि रोहितने. दोन्ही गोलंदाजांची ज्यांना विकेट अजूनही पहिल्या 10 चेंडूमध्ये प्राप्त करता आली नाही. 10 चेंडूमध्ये 22 धाबांची पार्टनरशिप झाली आहे.
मैदानातील एका खेळाडूला दुखापत झाली आहे, त्या कारणास्तव क्रिकेट थोडंसं थांबलंय. त्याच्या जाग्यावर 12वा प्रतिनिधी आता मैदानामध्ये जाईल. म्हणजेच क्रिकेटच्या पटलावरती 11 खेळाडूंपेक्षाही तेवढाच महत्त्वाचा 12वा खेळाडू आहे, हे देखील विसरून चालणार नाही. तुमचा इतिहास पोचवण्याचं काम 12वा प्रतिनिधी करतो आणि त्याची गरज बांधली. फुलटॉच होता, पंच खेळलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये जात असताना लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचेल. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचते. या ओव्हरमध्ये जयने धाबा खर्च केलेत. 5 चेंडूमध्ये 4, कोणताही मोठा फटका खर्च करून दिले नाहीये. विकेट त्याला प्राप्त करता आली नाही, परंतु आशेचा किरण दाखवलंय गोलंदाजी करत असताना जयने. 4 धावा खर्च केलेत. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाले. तेवीस वर कोणती विकेट प्राप्त करता आली नाही. या ओव्हरचा शेवटचा चेंडू शिल्लक. मिथून समोर आहे. मोठा फटका येईल का? या ओव्हरमध्ये मोठा फटका आलेला नाहीये. शेवटचा चेंडू देखील निर्धाव आलाय. निर्धाव चेंडूने ओव्हरची समाप्ती झाली. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बाहुली टीमची धावसंख्या बिनबाद 23 आणि आता 12 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 29 धावांची आवश्यकता. जे मान्यवर जोडले गेले त्यांची आपण चर्चा करूया. त्यांचं सहर्ष स्वागत. रोशन शिंदे ग्रामपंचायत सदस्य लाभ, त्यानंतर सुनीलजी शेलार साहेब, तुकारामजी शिंदे, बुधाजी सातवी आणि संतोष शिंदे या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीने सरपंच चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. सध्या ऑन स्क्रीनवर तुम्ही प्रेक्षक पाहताय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे कडक उन्हामध्ये या सेमीफायनलचा आनंद घेत असताना या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. कित्येक प्रेक्षक वर्ग जोडले गेलेत. खेळाडू कक्ष आपण पाहू शकता. स्वर्गीय डी पाटील यांच्या नावाने उभारलेले खेळाडू कक्ष. जो रस्ता आहे त्या रस्त्यावर देखील कित्येक प्रेक्षक उभे राहून या स्पर्धेचा आनंद घेत असताना मैदानाच्या चारी बाजूला प्रेक्षकांची चांगलीच गर्दी. या स्पर्धेमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. मोरे टीमचे समर्थक देखील आपण पाहू शकता. आणि आता सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता. रिपॅट करण्याचा विचार केला तर 14.5 सरासरीने फलंदाजी करावी लागेल. प्रत्येक ओव्हरमध्ये 14 पेक्षा प्लस धावा पाहिजे. त्याचाच अर्थ प्रत्येक ओव्हरमध्ये एखादा दुसरा मोठा फटका सजवावा लागेल. वाहुली टीमला सुरुवातीला पारड जड झालं होतं वाहुली टीमचं पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये काय गोलंदाजी केली गोलंदाज जयने, ज्यांनी धावा खर्च केल्या 4. इकॉनॉमी गोलंदाजी. चेतनच्या वर ही जबाबदारी दिली गेली तिसऱ्या ओव्हरची. पहिल्या चेंडू कटरचा वापर केला. चेतनने कटरचा वापर करत असताना डॉट चेंडू त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. लेग कटरचा मारा होता, पिक करू शकला नाहीये फलंदाज. डॉट चेंडू. राईट हँड बॅटरसाठी लेग कटरचा मारा चांगलाच असतो. सध्या प्रेक्षक वर्ग पाहू शकतात भरपूर संख्येने जोडले गेलेत. 11 चेंडूमध्ये 29 धावांची गरज. रोहित स्ट्राईक एंडवर आहेत. 10 धावांचं योगदान दिले. 6 चेंडू फेस करत असताना विकेट मिळवावी लागेल. पुढे सरसावत असताना ऑन साइडला टर्न केले. बॉटमचा वापर करत असताना सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक नाही. डीप मधून क्षेत्ररक्षक येऊन जोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत 2 धाबा येतील. रोहितच्या खात्यामध्ये 3ऱ्या धाबेचा प्रयत्न आणि इथे धावबादच्या रूपाने फलंदाज बाद होईल. मिथूनच्या रूपाने पहिला झटका लागलाय तो वाहुली टीमला. कदाचित ही विकेट स्वतःहून गमावली असं म्हणावं लागेल, कारण का त्यांचा हुकमेक समीर मैदानाच्या बाहेर होता. तो 3ऱ्या क्रमांकावर आता मैदानामध्ये आलाय. समीकरण थोडंसं कठीण झालं होतं. या कारणास्तव ही विकेट गेली धावबादच्या रूपाने आणि त्या विकेट मिळवणं थोडंसं कठीणच झालं होतं. गोलंदाजांना 2 धाबा आल्या होत्या. 3ऱ्या धाबेचा प्रयत्न केला आणि नॉन स्ट्राईक एंडवर विकेटचं पतन झालेलं आहे. फलंदाज बाद झालेत. रोहित बाद झालेत. स्ट्राईक एंडवर मिथून आहेत आणि त्याची साथ देण्यासाठी आता समीर आलेत. समीर हे नाव या स्पर्धेमध्ये चर्चेत राहिले. मागच्या 4 सामन्यामध्ये 30 पेक्षा जास्त धावा प्रत्येक इनिंग मध्ये जमवण्याचं काम समीरने केले. 10 चेंडूमध्ये 27 धावांची गरज. ऑन साइडला उडवले हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलेत. झेल पकडलाय. दुसरा झटका लागत असताना जनमन वाहुली टीमला फलंदाज बाद. रोहित. सरपंच चषकाचं आयोजन केलाय भारी निलेश पाटील दादान. सरपंच चषकाचं आयोजन केलाय भारी निलेश पाटील दादान. सरपंच चषकाचं आयोजन केलाय भारी निलेश पाटील दादान. चर्चा झाली भारी लोकमणी दादाला.
2 विकेट आलेत 25 या धावसंख्येवर. विकेट सुरुवातीला येत नव्हत्या, परंतु या ओव्हरमध्ये चेतनने 2 विकेट प्राप्त करून दिल्या. त्यातील 1 विकेट धावबादच्या रूपाने होते आणि आता नवीन जोडी खेळपट्टीवर तयार झाली आहे, सागर आणि समीर. स्ट्राइक एंडवर सागर, नॉन स्ट्राइक एंडवर समीर. 9 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता. मोहनजी पाटील साहेब या ठिकाणी जोडले गेलेत, मोहनजी शेलार साहेब या ठिकाणी जोडले गेले, त्यांचे देखील सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. सामना अजून संपलेला नाहीये, परंतु या सामन्यामध्ये आता पुनरागमन केले पुन्हा एकदा संकल्पस्फोट मोरे टीमने. धावबादच्या रूपाने विकेट गेली, ती कदाचित पनवती देखील असू शकते, कारण ती विकेट गेल्यानंतर दुसरी विकेट देखील गमावली. चेतनने विकेट मिळून देण्याचं काम केलंय. 9 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही जर आपण विचार केला तर 27 धावांची गरज. लेग स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा. एक्स्ट्रा धाव खर्च केले गोलंदाज चेतनच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धाव खर्च होत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 वर. लेग स्टंपच्या दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. जास्त वेळ समीरला नॉन स्ट्राइकिंगवर ठेवलं तर सामना जिंकणं मुरे टीमला सोपं जाईल, परंतु समीरला स्ट्राइक मिळाली आणि त्यांनी जर सुरुवात केली तर पुन्हा एकदा संधी मिळेल वाहुली टीमला. चेतन चांगली गोलंदाजी करतोय. राऊंड द विकेटने लेन चांगली होती, खोदून काढला समोर. आपल्याच गोलंदाजीवर चांगलं क्षेत्ररक्षण, आपल्याच फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण चेतनच्या माध्यमातून. जे काम सुरुवातीला पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये संचितने केलं नाही ते काम जयने केलं, ज्यांनी इकॉनॉमी गोलंदाजी दुसऱ्या ओव्हरमध्ये केली नाही. तिसऱ्या ओव्हरमध्ये चेतन आता चांगली गोलंदाजी करतोय. ऑन स्क्रीनवर हे आपण दृश्य पाहू शकता, जिथे कित्येक मान्यवर जोडले गेले आहेत. त्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. यावेळेस समीर आहे, त्याची कॅच होती, काही हवेत होता चेंडू. क्षेत्ररक्षकाने विकेट किपरने प्रयत्न चांगले केले आणि दरम्यान सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीने समीरने खातं ओपन केले. टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचते ती 28 वर. 2 विकेट, 7 चेंडूचा खेळ शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. मोहन शेलार, महेश खडके आणि सिद्धेश या ठिकाणी जोडले गेले, त्यांचे देखील या सरपंच चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. 52 धावांची आवश्यकता होती. सुरुवात वाहुली टीमने चांगली केली, परंतु जयने आणि चेतनने अप्रतिम गोलंदाजी केली या सेमीफायनल मध्ये. या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं असेल वाहुली टीमसाठी. उडवले चेंडूला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मिड विकेटचे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. टीमचे कॅप्टन कदाचित विशाल होते, झेल घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये. त्याच्यानंतर 2 धाबा आलेत या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर. ओव्हरची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 विकेट, 30 धावांनी सामना जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता. मुख्य व्यासपीठावर कित्येक मान्यवर जोडले गेलेत, त्यांचं सहर्ष स्वागत. आपण त्या मान्यवरांचा सन्मान आणि सत्कार करणार आहोत. मोहनजी शेलार साहेब या ठिकाणी जोडले गेले, त्यांना देखील आपण सन्मानित करूयात. भरपूर गर्दी झाली आहे पाहुण्यांची रेलचेल पाहायला मिळाली संपूर्ण दिवसामध्ये. पाहुण्यांची मांदी आली आहे या व्यासपीठावर. या सरपंच चषकाच्या माध्यमातून हे प्रेम आहे निलेशजी पाटील साहेबांवर, हे प्रेम आहे दयानंद पाटील साहेबांवर. त्यांच्या संकल्पनेने उभारलेली स्पर्धा. मोहनजी शेलार साहेबांना आपण सन्मानित करूयात. या स्पर्धेचे शिल्पकार निलेशजी पाटील यांच्या माध्यमातून. निलेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण मोहनजी शेलार साहेबांना सन्मानित करणार आहोत. धन्यवाद. त्यानंतर आपण सन्मानित करणार आहोत ग्रामपंचायत सदस्य लाभचे रोशन शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करूयात. ग्रामपंचायत सदस्य लाभ रोशन शिंदे साहेबांना सन्मानित केलं जातं निलेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. त्यानंतर आपण सन्मानित करूयात सुनील शेलार यांना, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सुनीलजी शेलार यांना देखील आपण सन्मानित करूयात. या स्पर्धेचे प्रणेते निलेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण सुनीलजी शेलार यांना सन्मानित करणार आहोत. धन्यवाद. जाऊया मॅचकडे. बाकीचे सन्मान आपण नंतर करणार आहोत. सेमीफायनलचा थरार सुरू आहे. एकीकडे जय हनुमान स्पोर्ट वाहुली आणि त्यांच्या विपक्षामध्ये संकल्प स्पोर्ट मोरे. सेमीफायनल आपण पाहतोय. 52 धावांची आवश्यकता होती 4 ओव्हरमध्ये आणि आता सामना जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. स्ट्राइक एंडवर समीर आहे.
एक चेंडू फेस करत असताना त्यांनी खातं ओपन केले नॉस्टेक एनवर सागर 2 चेंडूमध्ये 3 धाबांचे योगदान दिले आणि 6 चेंडूमध्ये आता 22 धाबांची गरज आणि त्या धावा रोखण्यासाठी संकल्प स्फोट मुरे टीमच्या माध्यमातून गणेशवरती जबाबदारी दिली गेली आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा ठोकण्याचं काम समीरने केले, परंतु या महत्वाच्या सामन्यामध्ये तो आपल्या बॅटचा आवाज करेल का, महत्वाची खेळी साकारेल का, आता याकडे सर्वांच्या नजरा. ही मॅच आता समीर विपक्ष संकल्प स्फोट मुरे यांच्यामध्ये राहिली. हा हुकमी एक्का आहे बाहुली टीमचा. महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाची कामगिरी त्याची होईल का किंवा गणेश त्याला शांत ठेवेल. ओव्हर द विकेटने पहिल्या चेंडू ऑन साइडला टर्न केल्या, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये, 2 धावा देखील जमा झाल्या असत्या, परंतु समीरने स्वतःवर विश्वास दाखवलाय. इथे धाव आली असती परंतु धाव घेतली नाहीये. विश्वासाने फलंदाजी करेल का, आत्मविश्वास त्याच्याकडे भरपूर आहे आणि आत्मविश्वासाचा खेळ त्याला आता दाखवावा लागेल. 5 चेंडूमध्ये 22 धावा, मोठे फटक्यासाठी प्रयत्न करावे लागतील बाहुली टीमच्या फलंदाज समीरला. समोर गोलंदाज गणेश. पहिल्या चेंडूवर त्यांनी कोणती धाव दिलेली नाही. ओव्हर द विकेटने हॅप ट्रकर ऑन सेटला पुल करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली विकेटचं पतन. महत्वाचा मासा गलाला लावला या ओव्हर मध्ये गणेशने. फलंदाज बाद समीर. निलेश पाटील दादान सरपंच चषकाचं आयोजन केलाय भारी. निलेश पाटील दादान सरपंच चषकाचं आयोजन केलाय भारी. निलेश पाटील दादान सरपंच चषकाचं आयोजन केलाय भारी. निलेश पाटील दादान. थँक्यू डीजे. कुठेतरी गेम प्लॅनिंग चुकलंय बाहुली टीमचं या सामन्यामध्ये असं म्हणावं लागेल. समीर सारखा फलंदाज जो संपूर्ण स्पर्धेमध्ये चर्चेत राहिलाय त्याला 3ऱ्या क्रमांकावर पाठवलं, परंतु आता तो देखील बाद झालाय. 2-3 विकेट गेले 30 या धावसंख्येवर. 4 चेंडूमध्ये 22 धाबांची आवश्यकता असताना सागरला मैदानामध्ये पाठवलंय. महत्वाच्या सामन्यामध्ये समीरची कामगिरी खराब राहिली आहे आणि आता वर्चस्व राहिले संकल्प स्फोट मोरी टीमचं या सामन्यामध्ये, परंतु सामना अजून संपलेला नाहीये. 4 चेंडू 22 धावा, 2 मोठे फटके सजवले तर संधी निर्माण होऊ शकते बाहुली टीमला. प्रभाकरजी पाटील जोडले गेलेत, त्यांचं देखील स्वागत. उडवलंय, उंची भरपूर आहे, अंतर पूर्ण केले जाईल का. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्याच्या वरून हा षटकार ठोकलाय सागरने, अभिने ठोकलाय आणि षटकाराने अभिने आपल्या डाबाला सुरुवात केली. अभिने सांगितले की मॅच अजून संपलेली नाहीये, मी अजून आहे आणि हे समीकरण थोडस सोपं केले. ओव्हर पिच चेंडू ताकद झोपली, लॉफ करून दिला, उंची भरपूर होती आणि अंतर देखील पूर्ण करत असताना षटकार येतोय. चषकाचं आयोजन केलाय भारी. चषकाचं आयोजन केलाय भारी. निलेश पाटील. थँक्यू डीजे. एकनाथजी गायकर उद्योजक बाहुली गावच्या या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. त्यांचं स्वागत झाले षटकाराने. अभिच्या माध्यमातून षटकार आलंय. 3 चेंडूमध्ये आता 16 धाबांची गरज. उल्लेख देखील केला होता की मॅच अजून संपलेला नाहीये. एक क्रिकेट आहे जिथे जर आणि तरला जागा नाहीये. अनिश्चितीने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. प्रेक्षकांची गर्दी झाली आणि प्रेक्षकांची गर्दी म्हणजे क्रिकेट. समालोचन कक्षाचा आवाज म्हणजे क्रिकेट. चेंडू आणि फलीचा खेळ म्हणजे क्रिकेट. गावागावांचा संपर्क म्हणजे क्रिकेट. पुढे एकदा धावून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागली आहे. तडम्यान परिसरातून वेगाने चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर. नशिबाची साथ लागत असताना आता चौकार येतोय अभिच्या खात्यामध्ये. मॅच ऑन फायर, अभि ऑन फायर. मॅच अजून संपली नाहीये हे सांगत असताना अभि बॅटची बाहेरची कडा लागली. क्षेत्ररक्षक होते, त्यांना बीट करून चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर. थर्डमॅन परिसरामधून आलेला हा दणदणीत चौकार आणि या चौकाराच्या मतीने टीमची धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचले. सामना जिंकण्यासाठी 2 चेंडूमध्ये 12 धाबांची गरज. 2 चेंडूमध्ये 10 धाबा जमा केल्यात अभिने सांगितले की अभि मी अजून आहे, अभि नाही तो कभी नाही. 365 दिवस तुम्हाला वाट पाहावी लागली स्पर्धेसाठी. स्पर्धा चांगलीच रंगली आहे, सामना रंगलाय. क्रिकेटचा विजय होतोय, आयोजकांचा विजय होतोय, दोन्ही टीमचा विजय होतोय. दोन्ही टीमने चांगली कामगिरी, चांगलं क्रिकेट दाखवलंय. स्पर्धा आता चर्चेत आली आहे, मॅच रंगली आहे, प्रेक्षणीय झाली. 2 चेंडू 12 धावांची गरज. निर्णायक चेंडू अभिसाठी. ओव्हर पिच होता, भन्नाट गतीचा वापर करत असताना ऑफ स्टंपच्या बाहेर व्हाईट यॉर्करचा नमुना दाखवला गोलंदाज गणेशने. व्हाईट यॉर्करचा हा नमुना दाखवत असताना या सामन्यामध्ये आता शिरकाव केल्या संकल्प स्फोट मोरे टीमने. 1 चेंडू 12 धाबा. एखादी चुकी जर केली गोलंदाजाने तर पुन्हा एकदा संधी मिळू शकते जनमन बाहुली टीमला.
गेम प्लॅनिंग कुठेतरी चुकलं असं म्हणावं लागेल. समीर खूप उशिरा मैदानामध्ये आला, उतरल्यानंतर देखील काही करू शकला नाहीये. अभिने 3 चेंडूमध्ये 10 धावांचं योगदान दिले. शेवटचा चेंडू या इनिंगचा आणि त्याचबरोबर सामना संपलाय, सामना जिंकलाय संकल्प स्पोर्ट मोरे टीमने आणि फायनल मध्ये प्रवेश मिळवलाय. आपलं अभिनंदन आणि कौतुक करावं लागेल ज्या हनुमान बाहुली टीमचं. आपण देखील चांगलं क्रिकेट दाखवलं, चांगला खेळ दाखवला, चांगली शिस्त दाखवली. आपले देखील विशेष कौतुक. मुख्य व्यासपीठावर आपण सन्मानाने सत्कार करणार आहोत. सन्माननीय तुकारामजी शिंदे यांना आपण सन्मानित करणार आहोत. निलेशजी पाटील यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचंय. हॅलो. मॅन ऑफ द मॅच प्रणय यांनी बॅटिंग करत असताना 28 धावांची खेळी साकारली. 8-11 चेंडूमध्ये, त्याच्यामध्ये 3 षटकार, 1